नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय लेक्चर नंबर 5 आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे तर जॉमेट्री मधला सिमिलॅरिटी हा लेसन बघतोय आणि सिमिलॅरिटी मधला आजचा जो टॉपिक आहे तो आहे प्रॉपर्टी ऑफ 3 लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल। याच्याशी रिलेटेड असणारा जो थेरम आहे तो थेरम आपण आज एक्सप्लेन करणार आहे। पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला मग बघूया थेरम। आता थेरम आपल्याला काय दिलेलं आहे बघा, तर रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन द ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स, म्हणजे 3 पॅरलल लाईन्सला काय सांगितलेत बघा, 3 पॅरलल लाईन 1 2 आणि 3। याला आपण नाव देते एल एम आणि एन। त्यात काय फर्स्ट सांगितलेलं आहे ट्रान्सव्हर्सल, म्हणजे T1 घेतलं, याला नाव देऊ आपण जिथे इंटरसेक्ट पॉइंट होतात त्याला ए बी सी। ठीक आहे। नेक्स्ट कंडिशन काय सांगितली आहे, इज इक्वल टू द रेशो, म्हणजे ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू काय असणार आहे तर द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स, म्हणजे ह्या 3 पॅरलल लाईनला अजून एखाद्या ट्रान्सव्हर्सलनं इंटरसेक्ट केलं म्हणजे T2। ठीक आहे। याला नाव देऊया आपण पी क्यू आणि आर, आणि त्याच्यामुळे इकडे जे रेशो तयार झाला तो बघा पी क्यू, म्हणजे सेगमेंट तयार झाला पी क्यू अपॉन क्यू आर। हे काय असणार आहे तर ए बी अपॉन बी सी ला काय असणार आहे इक्वल असणार आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं। सिंपल आहे। आता मी यात थोडंसं कन्स्ट्रक्शन केलं का तर आपल्याला बीपीटी थेरम यूज करता येईल त्या निमित्तानं, म्हणून मी काय केलं सी पॉइंट आणि पी पॉइंट काय घेतलेला कनेक्ट केला, आणि इथं जो पॉइंट आहे त्या पॉइंटला आपण काय केलं डी हे नाव दिलेलं आहे। ठीक आहे। तर हे सगळं आपल्याला काय करणार आहे आपण स्टेप बाय स्टेप राईट करणार आहे। म्हणजे आता फर्स्ट काय करणार आहे आपण तर गिवन राईट करणार आहे। ठीक आहे। आता फर्स्ट गिवन काय दिलं होतं आपल्याला तर 3 पॅरलल लाईन दिल्या होत्या, कुठल्या तर लाईन एल लाईन एम आणि लाईन एल। म्हणजेच काय आले बघा लाईन एल पॅरलल लाईन एम पॅरलल लाईन एल, कारण त्या तिन्ही लाईन काय आहेत एकमेकांना पॅरलल आहेत, त्याच्यामुळे एल पॅरलल एम पॅरलल एल, म्हणजे एम ला एन ला एन आणि एल ला एल, ह्या एकमेकांना काय आहेत अल्टरनेटली पॅरलल लाईन आहेत। ठीक आहे। आता आपल्याला परत काय दिलं होतं तर T1 ही काय दिली होती ट्रान्सव्हर्सल दिली होती, म्हणजे लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा T1 इज अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट ऍट पॉइंट, कशा कशात इंटरसेक्ट करते बघा ए बी आणि सी। ठीक आहे। आणि दुसरी जी लाईन होती ती कुठली होती आपली T2, ती दुसरी ट्रान्सव्हर्सल होती, म्हणजेच काय आली T2 इज another transversal intersect at points काय होते आपले पी क्यू आणि पी क्यू आर। ठीक आहे। आता आपण कन्स्ट्रक्शन काय घेतलेलं आहे तर सीपी हा काय केलेला आहे कनेक्ट केलेला आहे, म्हणून इथं काय लिहिलं मी कन्स्ट्रक्शन। कन्स्ट्रक्शन काय केलं कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे आपण तर जॉईन सीपी intersect at point D to line M। ठीक आहे। म्हणजे लाईन एम ला तो काय ती लाईन काय करते डी या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते। ठीक आहे। आता बघा आपल्याला प्रूफ काय करायचंय तर प्रूफ काय लिहिणार आहे आपण प्रूफ काय प्रूफ करायचंय आपल्याला तर कुठले रेशो सांगितले होते बघा त्यांनी तर ए बी अपॉन बी सी, हे गिवन मध्ये दिलेले आपल्याला ए बी अपॉन बी सी इज इक्वल्स टू दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलने तयार केलेला रेशो काय पी क्यू अपॉन क्यू आर, पी क्यू अपॉन क्यू आर। आता आपण प्रूफ बघणार आहे। प्रूफ काय असणार आहे बघा तर प्रूफ मध्ये मी फर्स्ट काय घेतला तर ट्रायंगल ए सी पी घेतलेला आहे, ट्रायंगल ए सी पी घेतला, तर यामध्ये बघा बीडी पॅरलल टू काय आहे बीडी पॅरलल टू काय आहे एपी आहे, कारण लाईन एल आणि एम काय आहेत एकमेकांना पॅरलल आहेत, त्यामुळे आपण इथे बीपीटी थेरम यूज करू शकतो। त्यामुळे आपण इथे बघा काय लिहिणार आहे तर ए बी अपॉन बी सी इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं पीडी अपॉन डी सी असणार आहे, याला नंबर 1 द्या। ठीक आहे। दुसरा जर ट्रायंगल घेतला सेकंड ट्रायंगल इन अ ट्रायंगल पी सी आर घेतला पी सी आर, तर यामध्ये बघा डी क्यू पॅरलल टू काय आहे डी क्यू
पॅरलल टू CR आहे. ठीक आहे. परत एकदा आपण इथं फ्रॉम BPT लिहिलेलंच नाहीये, रिझन लिहायचे प्रत्येक ह्याला, त्यामुळे फ्रॉम BPT. आता इथं पण काय होईल बघा, लाईन काय आहे इथं पॅरलल आहे, त्यामुळे आपण इथं काय करू शकतो, ट्रायंगल मध्ये BPT थेरम यूज करू शकतो. आणि BPT थेरम परत एकदा काय असणार आहे आपला, तर PD अपॉन DC इज इक्वल्स टू PQ अपॉन काय असणार आहे, PQ अपॉन QR. नंबर काय घेतले 2. हे पण कशावरून आलेलं आहे आपलं, फ्रॉम BPT. आता यामध्ये बघा, तर इथं बघा AB अपॉन BC हे इक्वल कशाला आहे, PD अपॉन DC ला आहे. आणि PD अपॉन DC कशाला इक्वल आहे, तर PQ अपॉन QR ला. म्हणजे फर्स्ट सेकंडला आणि सेकंड जर थर्डला इक्वल असेल तर फर्स्ट अँड थर्ड पण काय असणार आहे, एकमेकांना इक्वल असणार आहे. त्याच्यामुळे इथं काय होणार आहे, तर इथं AB अपॉन BC इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं, PQ अपॉन QR. ठीक आहे, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. आणि हेन्स द प्रूफ. आपल्याला काय करायचं होतं, हेच प्रूफ करायचं होतं. हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. आता या थेरम वरती रिलेटेड एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.